नीलकंठधाम मंदिर गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यात राजपिपला तालुक्यातील पोयचा या गावी आहे। बडोद्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावरती पोयचा हे गाव येते। हे मंदिर नर्मदा नदीच्या काठावर बांधले असून या ठिकाणी नीलकंठधाम मंदिर, सहजानंद युनिव्हर्स आणि गोशाळा बांधलेली आहे। रामराम मंडळी, पोयचा येथील नीलकंठधाम मंदिर बघायला चला माझ्याबरोबर। मंदिरात प्रवेश करताना आपल्याला भव्य अशा गजेंद्र द्वारातून जावे लागते। साधारण 20 पेक्षा जास्त हत्ती एकमेकांशेजारी शानदार पद्धतीने उभे असून ते येणाऱ्या भाविकांचे स्वागतच करत असतात। या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी कमळात बसलेल्या लक्ष्मी देवीला हत्तींनी सोंडेने झेललेले आपल्या नजरेस येते। हे गजेंद्र द्वार बघून सर्वप्रथम आपण पहिले थक्क होतो। जणू काही आपण एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आलो की काय असा काही क्षण भासही होतो। या गजेंद्र द्वाराजवळ एक कारंजही आहे। त्या कारंजापाशी, त्या हत्तींपाशी सर्वप्रथम भरपूर फोटो काढले। या सर्व हत्तींना बघत बघत आपण जेव्हा गजेंद्र द्वारातून आत जातो तेव्हा समोरच आपल्या नजरेस सिंहरथ पडतो। या सिंहरथापाशी आल्यावर आपल्याला मंदिराचा परिसर दिसून येतो। या सिंहरथाच्या आसपास कारंज्यांमधून श्रीकृष्णाची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात। श्रीकृष्णाची ही विविध रूपं बघत बघत आपण जेव्हा नीलकंठधामच्या मंदिरापाशी येतो तिथे तळात सर्वप्रथम 108 गोमुख लागतात। त्या गोमुखातून पाण्याची संततधार वाहत असते। भाविक त्या गोमुखातून येणाऱ्या पाण्याच्या धारेत उभे राहतात। काही जण ते पाणी आपल्या डोक्यावर घेतात, तर काही जण त्या पाण्यामध्ये भिजतात, तर काही जण ते पाणी इतरांच्या अंगावर उडवतात। ह्या गोमुखाखाली स्नान करून बाहेर आलो की मंदिराच्या काही पायऱ्या चढल्यावर आपल्याला नीलकंठ सरोवर दिसते। या सरोवरात 4 वेद व नर्मदा मैयाची प्रतिमा आहे। या सरोवराच्या बाजूनी 32 मंदिरं आहेत। नीलकंठ सरोवरापासून काही पायऱ्या वर चढून आल्यावर आपल्याला कलात्मक हवेली नजरेस पडते। त्या हवेलीत शेषशायी विष्णू विराजमान झालेले आपल्याला दिसतात।
संध्याकाळी मंदिर परिसरातून नित्य महारथयात्रा काढली जाते. ती पाहण्यासाठी मी आलो. ह्या रथयात्रेच्या अग्रभागी तोफ असते. त्या पाठीमागे हत्ती, गाय, रथ, मशालधारी असतात. गीत संगीताच्या माध्यमातून नृत्य करत ही रथयात्रा मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते. मंदिर पाहायला आलेले भाविक ह्या रथयात्रेमध्ये सामील होतात. मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर नीलकंठ मंदिराच्या प्रांगणात आरती होऊन नित्य महारथ यात्रेची सांगता झाली. नित्य महायात्रा झाल्यावर नीलकंठधाम मंदिरात नित्य महानिराजन आरती करण्यासाठी गेलो. त्या आरती दरम्यान मोरपिसांचा पंखा, शंख, फुलं, मुकुट, पंचारती, ध्वज, फुटबॉल, क्रिकेटची बॅट, व्हायोलिन, तुळशी वृंदावन, ढाल तलवार, मंगल कलश, ओम इत्यादी पूजेतील साहित्याचा वापर केला जातो. देवापुढे नृत्य सादर केलं गेलं. त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी देवापुढे लोटांगणं घातली. नीलकंठधाम मंदिरातील आरती विश्वप्रसिद्ध आहे. ही आरती ऐकल्यानंतर मनात भक्तिभाव जागा होतो. त्यामुळे संध्याकाळच्या आरतीला तुम्ही नक्की उपस्थित राहा. मंदिरातील आरती दरम्यान बाहेर जसजसा अंधार पडायला लागतो तसतसे मंदिरावरील लाइटिंग सुरू केलं जातं. अंधार झाल्यानंतर संपूर्ण मंदिर परिसर हा लाइटिंगने अगदी झगमगून निघतो. निळकंठ धामचा प्रसाद घेण्यासाठी मी मग निळकंठ हाटमध्ये गेलो. तिथे पूजेचं साहित्य, धार्मिक साहित्य, कपडे, पर्सेस, खेळणी, प्रसाद, मिठाई, ढोकळा इतर भेटवस्तूंची 100पेक्षा जास्त दुकानं आहेत. त्यातील एका दुकानातून प्रसाद खरेदी करून तीर्थालयम म्हणजे निळकंठ धामच्या अतिथीगृहाच्या दिशेने चालू लागलो. रात्री तीर्थालयमची इमारत सुद्धा लाइटिंगने झगमगत होती. तीर्थालयममध्ये यात्रेकरूंसाठी AC, नॉन AC रूम्स सशुल्क राहायला मिळतात.
माझी राहण्याची व्यवस्था वृंदावन धाममध्ये झाली होती. स्वागत कक्षातून चावी घेऊन मी वृंदावन धाममधील मला मिळालेल्या खोलीत गेलो. दिवसभर उन्हात फिरल्याने रात्री मस्तपैकी AC लावून गाढ झोपलो व निळकंठ मंदिरातील महाअभिषेकासाठी सकाळी लवकर उठलो. सकाळी मंदिरात निळकंठ प्रभूंवर 108 लिटर दूध, 108 औषधी वनस्पती, पंचामृत, सप्तमहातीर्थातील माती व फळांच्या रसाने अभिषेक केला जातो. हा अभिषेक पाहायला जगभरातून श्रद्धाळू इथे येत असतात. सकाळच्या अभिषेकाचा कार्यक्रम पाहून मन अगदी प्रसन्न झाले. सकाळचा नाश्ता करण्यासाठी पावलं निळकंठ प्रसादमकडे वळली. उत्तर भारतीय व दाक्षिणात्य तसेच गुजराती खाद्यपदार्थ, कढी खिचडी येथे खायला मिळते. पेट पूजा झाल्यावर निळकंठधाममधील अजून एक आकर्षक स्थळ म्हणजे सहजानंद युनिव्हर्स ते पाहण्यासाठी मी निघालो. नैसर्गिक पहाडांच्या मध्ये 24 एकरवरती हे भव्य प्रदर्शन मांडलेलं आहे. हे प्रदर्शन पाहताना लहान मुलं, मोठी माणसं व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा खूप आनंद मिळतो. प्रदर्शन पाहायला सुरुवात केल्यावर प्रथम गणपती, सरस्वती व निळकंठ प्रभूंचे दर्शन घडते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उभे केलेले रंगीत टायर्स आपलं लक्ष वेधून घेतात. या विहिरीतील पाणी काढून बाजूच्या हौदात टाकले की ते पाणी तिथे उभी असलेली गाय पिऊ शकेल. भगवान श्रीराम, श्रीकृष्ण तसंच निळकंठ प्रभूंच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग मूर्तींच्या माध्यमातून इथे साकार करण्यात आलेले आहेत.
हा लोखंडी जिना चढून गेल्यावरती तुम्हाला व्ह्यू पॉइंट लागतो। इथे थोडा वेळ बसून तुम्ही विश्रांती घेऊ शकता। दुपारच्या उन्हाच्या वेळेत मी प्रदर्शन पाहत आहे, पण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडी असल्याने पूर्ण वाटेत सावली आहे। आता मी मिरर हाऊसमध्ये प्रवेश केला असून इथे सर्व बाजूनी आरसे लावलेले असल्याने तिथून बाहेर पडायला जरा मार्ग चाचपडत जावं लागतं। मिरर हाऊसच्या भूलभुलैयातून सही सलामतपणे बाहेर पडल्यावर बाजूलाच पक्षीघर आहे। ह्या प्रदर्शनीचे अजून एक आकर्षण म्हणजे इथे भगवान श्री स्वामीनारायण यांची 151 फूट विशाल मूर्ती विराजमान झालेली आहे। आता इथून देवाचं नाव घेत मी पुढे चालणार आहे, कारण मी आता भूत बंगल्यात प्रवेश करणार आहे। मंडळी, भूत बंगल्यामध्ये भूतं असतात, त्यामुळे जरा सावधान। भूत बंगल्यातून बाहेर आल्यावर बाजूलाच मछली घर आहे।
येथील सायन्स सिटीमध्ये बरेच प्रयोग मांडले होते. बरेचसे प्रयोग करून बघितले. वाटेत झुलता पूल लागतो. ह्या झुलत्या पुलावरती कॅटवॉक पण केला. येथील एका दालनात भक्त प्रल्हादाच्या जीवनावर आधारित एका प्रसंगावरती साऊंड अँड वॉटर शो दाखवला जातो. येथील मनोरंजन उद्यानात विविध प्रकारची खेळणी आहेत. झोपाळ्यांचे विविध प्रकार आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ह्या झोपाळ्यावरती झोके घेतात. सहजानंद युनिव्हर्स बघायला 2 ते 2.5 तास लागले, पण तो सर्व वेळ आनंदामध्ये गेला. नीलकंठ धामवर बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.